अंगाशी. चल बसा, आईस पैस निवांत बसा. लई वेळ लागतोय नाही पुण्यापासून इथं पतूर पोचायला, माहित आहे मला. 7 तास लागले. तेच तर. अहो लय म्हणजे लय लांबचा प्रवास झाला तो. आणि एवढ्या उन्हाच्या करात त्या लाल डब्याने यायचं म्हणजे काय साधी गोष्ट नव्हं. ती वडणी जरा नीट घ्या बांधून तोंडाला. आज जरा उन्हाचा तडाखा वाईस जास्तच आहे. आणि तुम्ही आधीच येणार असं सांगितलं असतं तर भाऊनी तालुक्यातच गाडी धाडली असती तुमच्यासाठी. सरप्राईज द्यायचं होतं मला. तुमचं नाव काय? मला समधी सुगली म्हणतात. तसं नाव सुलभा आहे, तुम्ही बी सुगलीच म्हणा. ह्यो ह्यो आपला चंद्रकांत, ह्याला समधी चंद्रू म्हणतात. हाय चिमणीवाणी, पण बैलाला असं ताणतंय काय म्हणजे सांगूच नका. अरे अल्ला, या अल्ला. हो पाहुणेबाई, तुम्ही आहे ना बरं? जरा कौतिक करायची सोय नाही बाग. आणि त्या पाहुणीबाईचं पाटकाट मोडलं असतं तर त्या दवाखान्याच्या मुडद्यावर घालायला पैका आहेत का तुझ्या बापाकडे? असू दे, एसटी मध्ये ह्यापेक्षा जोरात दणके बसलेत. तसं नाही, तुम्हाला इथं गावात येऊन काय झालं तर बरं दिसत नाही हो. आणि लोक काय म्हणतील? लोक म्हणतील सुगलीनं पाहुणीबाईला बैलगाडीत घेतलं आणि पाटकाट मोडून टाकली त्यांचं. बरं हो पाहुणीबाई, हे बघा, या बांधापासनं जी भाऊंची जमीन सुरू होत्या, या बांधापासनं ती सरळ 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 पाक लांब तिकडं कोसावर एक मोठं लाट आंब्याचं झाड आहे, तिथं पतूर जाऊन संपत्या बघा. भाऊ समद करतोय आपला, समधी पिकं घेत्या ती. आता जरा उन्हाळा आहे म्हणून असं बोडकं दिसतंय, पण हंगामात अशी हिरवळ की बघायलाच नको. खालच्या अंगाला पण जमीन आहे, तिथं पण सांग की. अरे आता ती जमीन दिसत्या का हितनं? जी दिसते तेच सांगालोय ना. खालच्या अंगाला म्हणजे? खालच्या अंगाला म्हणजे ते बघा तिकडं, खालच्या अंगाला म्हणजे आता आपण वरती आहोत. अहो तसं नाही पाहुणीबाई, म्हणजे असं खालती वरती असते म्हणून खालच्या अंगाला वरच्या अंगाला नवं. आता कसं सांगू मला, म्हणजे आमच्या पूर्वजांनी म्हणजे आमच्या आज्यांनी पंजांनी हे ठरवून ठेवलंय, तिकडं म्हणजे खालच्या अंगाला आणि इकडं म्हणजे वरच्या अंगाला. मावशे उगवतीचं ते वरच्या अंगाला आणि मावतीचं खालच्या अंगाला. दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलू नये चंद्रू. मी तेच सांगणार होते आता, तू रस्त्याकडे लक्ष दे. मी काय म्हणत होती, तिकडं उगवतीचं म्हणजे वरच्या अंगाला आणि मावळतीचं म्हणजे खालच्या अंगाला. तसा चंद्रू माझा हाय हुशार, पण शाळेत अजिबात डोसकं नाही त्याचं. माझ्या बहिणीचा धाकला हाय. आईकडं कमी पण माझ्याकडे जास्त असतोय. लय गुणाचा आहे माझा चंद्रू.